काल निदान आबिर समोर तरी सारंगशी असं वागायला नको होतं. तू तिथनं पळून गेलीस त्यामुळे त्याची शंका अजून दाट झाली. मला असं वाटतंय की तू सारंगशी समोरासमोर बोलणं खूप गरजेचं आहे. काय बोलायला हवंय बाबा? त्यांचा आणि माझा संबंध तेव्हाच संपला होता जेव्हा त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता. मी ती सुखी आहे त्यांच्या आयुष्यात. मी पण माझ्या अभिर सोबत खूप सुखी आहे माझ्या आयुष्यात. आता मला नाही करायचंय कोणाचा विचार. आता फक्त मला माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करायचा. अगं पण मी काय? जगन्नाथराव इथेच राहतात का? व्यंकटेशजी, सावली व्यंकटेशजी तुम्ही इथे कसे? तू ओळखतेस यांना? हो बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बेळगावात मी ज्यांच्या घरी राहत होते तेच हे व्यंकटेशजी. ह्यांच्या अम्माने मला अगदी मुलीसारखं सांभाळलंय. झाला चहा? व्यंकटेशजी, तुमच्यासाठी एका स्वतंत्र खोलीची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही तुमचं सामान तिथे ठेवू शकता आणि फ्रेश होऊ शकता. अजून एक सांगायचं होतं व्यंकटेशजी, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या हातांना कधीही काही कमी पडत नाही. तुम्हाला लवकरच तुमच्या आवडीचं आणि चांगलं काम शोधून देण्याची जबाबदारी माझी आहे. तेव्हा तुम्ही निर्धास्त राहा. तुमच्यासारखा देव माणूस माझ्या पाठीशी उभा आहे म्हटल्यावर आता मला कशाचीच भीती नाही. असं म्हणून कसं चालेल? अहो, देव माणूस म्हणून तुम्ही उभ्या राहिलात माझ्या लेकीच्या पाठीशी, म्हणून आज माझी लेक माझ्या सोबत आहे. त्यामुळे हे माझं कर्तव्य आहे. त्यात काय आहे एवढं? साऊ, मी जरा वॉक घेऊन येतो. हो. हा, येतो. हा, सावली, सावली, तुझा फोन वाजतोय. व्यंकटेशजी, मी जेवणाची तयारी करते, बघा ना कोण आहे. हा, बघतो बघतो. सावली, का फोन कट केला त्याचं? बाबा, मला याबद्दल नाही बोलायचं आता. 8 वर्षानंतर त्याने स्वतःहून फोन केला. का नाही बोललीस? काय बोलायचंय त्यांच्याशी बाबा? आमच्यात बोलण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाहीये. हे बघ साऊ, राग बाजूला ठेव. तो स्वतःहून खूप प्रयत्न करतोय. त्याचं म्हणणं मांडायला त्याला एक संधी देशील की नाही? संधी? ज्या माणसाने मला डिवोर्सचे पेपर्स पाठवले त्यांना मी संधी देऊ बाबा? हे बघ, माझा अजूनही विश्वास नाहीये हे जे काही झालंय हे त्याने स्वतःच्या मनाने केलंय, स्वतःच्या इच्छेने केलंय. काहीतरी चुकतंय एवढं मात्र नक्की. त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, कळलं ना? आणि डिवोर्स पेपर त्याने तयार केले नाहीयेत याची मला 100% खात्री आहे. स्वतःच्या मनाने नाही केलंय, मग कोणाच्या मनाने केलंय बाबा? त्यांच्या आईच्या मनाने? जर हे सगळं त्यांनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून केलं असेल ना, तर खूप वाईट आहे बाबा, खूप वाईट आहे. स्वतःचा मत नसलेला माणूस नवरा म्हणून काय कामाचा आहे? आणि आता तर काय, त्यांनी नवीन काम सुरू केलंय, लोकांचे मोडलेले संसार जुळवणं. ते जुळवतायत लोकांचे संसार, आणि स्वतःचा संसार विस्कटताना त्यांनी एकदाही विचार नाही केला बाबा. एकदा माझ्याशी बोलले असते, तेही विचारलं नाही त्यांनी. आमच्यातला गैरसमज दूर झाला असता आणि कदाचित आम्ही आता. त्यांनी थेट डिवोर्सचे पेपर्स पाठवले मला. सारंगने स्वतः दिले तुला डिवोर्स पेपर? स्वतः दिले? नाही ना? काय ना, आपल्याला डोळ्यांना जे दिसतं तेच सत्य असतं असंही नाही. परिस्थितीला खूप पैलू असू शकतात, आपण ते बघत नाही, तशी शक्यताही ठेवत नाही. त्यामुळे आपल्या मागे घडलेल्या गोष्टींची शहानिशा करणं, खातरजमा करून घेणं हे आपल्यासाठी कधीही उत्तम असतं, हे नेहमी लक्षात ठेव. बाबा, तुम्ही म्हणताय तसं पैलू असतात, मान्य आहे मला, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते तर खोटं नाही आहे. त्या दिवशी मी जे काही बघितलं ना, जे अनुभवलं ना,
त्यानंतर मला अजिबात खातरजमा करून घ्यायची नाहीये. पण बाळा, बाबा मला मला काही नाही बोलायचं याबद्दल, प्लीज. आता कळलं ना ती कुठे. चल बोलू तिच्याशी. काही फायदा नाही आहे त्याचा. कारण 8 वर्ष आधी जो राग तिच्या मनात होता ना, तोच राग ती अजूनही घेऊन बसली. तुला कसं माहिती तुमचं बोलणं झालं. बोलायची संधी देईल तेव्हा मी बोलेन ना तिच्याशी. अबीरला घेऊन गेलो मी तिकडे, म्हटलं ओळीचं गाणं ऐकेन. तर बघितलं तर स्टेजवर सावली. मला कळेच ना मी काय बोलू काय. गेलो तिच्यापाशी, म्हटलं मला बघेल, स्माइल करेल, काहीतरी बोलेल माझ्याशी. एकटक बघत होतो मी तिच्याकडे. नाही बोलली ती माझ्याशी. अबीरला खेचून घेतलं स्वतःकडे, पाठ फिरवली आणि निघून गेली. तू मागे मागे जायचं ना, बोलण्याचा प्रयत्न तरी करायचा. काय बोलतोस तू बबलू. 8 वर्षानंतर मी माझ्या प्रेमाला, माझ्या सावलीला माझ्या समोर बघितल्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल. समजू शकतो. सावली म्हणे तर गुरुकुलमध्ये, मग या आधी 8 वर्ष कुठे होती. बेळगावात होती ती. बेळगाव. ते तुला कसं माहिती. अबीर कुठे भेटला मला. बेळगावात. एक मिनिट. आता आपण सावली बद्दल बोलतोय की नाही. मग हा अबीर सावली हे मध्येच काय, हे दोघांचं कनेक्शन काय आहे. कनेक्शन मोठं आहे. कारण अबीर सावलीचा मुलगा आहे.